नमस्कार. अनिकाज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज अनिकाज किचनमध्ये एक टेस्टी छान हेल्दी अशी डिश बनणार आहे, मेथी मटर मसाला. तर मग चला अनिकाज किचनमध्ये. मेथी मटर मसाला तुम्हाला याच्यावर आपण असं क्रीम घालून घ्यायचं आहे. आणि थोडीशी आपण कोथिंबीर घालून मस्त टेस्टी हेल्दी असा हा मेथी मटर मसाला. मेथी मटर मसाला बनवण्यासाठी एक कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. नंतर ह्या तेलामध्ये अर्धा चमचा जिरा घालून घ्यायचा आहे. नंतर ह्याच्यामध्ये कलमी, 3 लवंग, 3 विलायच्या आणि 4-5 पाकळ्या लसूण घालून घ्यायचं आहे. 1 इंच आल्याचे तुकडे आणि 2 हिरवी मिरची. याला थोडंसं भाजून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये 5-6 काजू घातले आहे. नंतर मीडियम साईजचा एक कांदा घेऊन त्याचे तुकडे केले आणि ते घालून देत आहे. आणि ह्याला 2-3 मिनटं आपण भाजून घेऊ. थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर मऊ होतो. आता कांदा छान मऊ झालेला आहे. आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि हे थंड करून घेऊ. कांदा आता थंड झाला आहे. याला मिक्सरला आपण छान पेस्ट, अगदी स्मूथ अशी पेस्ट बनवून घेऊ. ही मेथी आहे, ताजी मेथी घेतलेली आहे. निवडून स्वच्छ धुवून याला बारीक चिरून घ्यायचं आहे. गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालत आहे आणि त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे. मोहरी तडतडायला लागली आहे तर 1 तेजपत्ता घालून घेतला आहे. आणि हे मटर आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे, याच्यात घालून घ्यायचे. आणि याला झाकण लावून थोडेसे नरम होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे. मटर आता छान नरम झालेले आहे, तुम्ही पाहू शकता. ह्याच्यामध्ये एकदम बारीक अशी चिरलेली मेथी घालून घ्यायची आहे. आणि ह्याला सुद्धा आपण छान सुगंध येईपर्यंत आपण छान भाजून घ्यायचं आहे, 1 ते 1.5 मिनिटपर्यंत. मेथी आता छान भाजलेली आहे, सुगंध पण छान सुटला आहे. आपण मिक्सरमध्ये जो कांदा बारीक करून घेतला होता, मी याच्यात थोडंसं पाणी घातलं, 2-3 चमचे, आणि ही पेस्ट आपण याच्यामध्ये घालून घ्यायची. आणि याला 2 ते 3 मिनिट आपण थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालून घेऊ. आपण कांदा शिजण्यापुरताच मीठ घातलं होतं, तर याच्यामुळे थोडंसं जास्ती नंतर मीठ घालायचं आहे. आणि अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं आहे. आणि पाव चमचा गरम मसाला. हे छान मिक्स करून घ्यायचं.
आणि तुम्हाला किती थिक ग्रेव्ही पाहिजे आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे. आणि याला 2 मिनटं आपण झाकण लावून शिजवायचं. आता आपण चेक करू झालेला आहे का. मस्त सुगंध सुटला आहे, तुम्ही पाहू शकता. असा हा मेथी मटर मसाला रेडी आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आणि आवडला तर जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन येते ते दाबा, म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. टेक केअर, बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.